नमस्कार मंडळी। तर आज मी तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ दाखवणार नाही, आज दाखवणार आहे माझं छोटंसं असं किचन। तर जिथे मी माझे व्हिडिओ बनवते रेसिपीचे। तर चला तर तुम्हाला दाखवते माझं किचन। तर पाहू शकता माझं छोटंसं असं किचन आहे। तर इथेच मी रेसिपी माझ्या बनवते। तर मी तुम्हाला दाखवते पुढे नेऊन। तर छोटंसं आहे पण एकदम साफ आहे, व्यवस्थित ठेवलेलं आहे नीटनेटकं। ही पाण्याची भांडी आहेत, पिण्यासाठी भरून ठेवते मी आणि ह्यात ठेवते जेवणासाठी पाणी। थोडं पुढे जाते, माठ आहे भरून ठेवलेलं पिण्यासाठी। आणि इथे माझे मसाले ठेवलेले आहेत वर्षभराचे स्टोर करून, कांदा लसूण मसाला वगैरे, बेडगी मिरची पावडर। आणि फ्रीज थोडं खराब झालेलं आहे म्हणून भाज्या वरतीच ठेवलेल्या आहेत मी, बटाटे टोमॅटो वगैरे। ह्यात आहेत मिरच्या आणि जाळीमध्ये लसूण, पाठीमागे मिक्सर आहे आणि वरती त्याच्यात कोथिंबीर ठेवलेली आहे, पण आता नाही दाखवू शकत मी, ते पुढे जाऊन एकदम। आणि इथं माझं तेल आहे या किटलीमध्ये। आणि इथे बघू शकता 2 पराती आहेत माझ्या। कसं एक खराब असली तर दुसरी घेता येते। आणि इथे सिलेंडर आणि इकडं ड्रम ठेवलेले आहेत, वापरासाठी पाणी भरते मी त्याच्यामध्ये। असं माझं छोटंसं किचन आहे। इकडे चपातीचं पीठ आणि त्या टाकीमध्ये मी माझं महिनाभराचं जे लागणारं साहित्य असतं, डाळी वगैरे असं एक्स्ट्राचं साहित्य ठेवते। त्याच्यात चपातीचं पीठ ठेवलेलं आहे। आणि इकडं आता मी माझ्या रॅक दाखवते तुम्हाला। तर ह्या आहेत माझ्या भांड्याच्या रॅक, जिथं सगळं व्यवस्थित मांडलेलं आहे, मी मांडणी करून ठेवलेली आहे भांड्यांची, बघू शकता। इथे आहे वरती मसाले ठेवलेले आहेत सगळे, पुढं जाते मी थोडं। तर यात खडा मसाला, मीठ, चटणी, कांदा लसूण मसाला वगैरे ठेवलेला आहे। इकडं छोट्या प्लॅस्टिकच्या ज्या बरण्या दिसत आहेत त्यात थोडे थोडे मसाले आहेत, मेथी, ओवा वगैरे, काळी मिरी। आणि हे डबे जे आहेत दिसत आहेत ना, त्याच्यामध्ये मी डाळी वगैरे ठेवते, रोजच्या वापरासाठी लागणारं साहित्य। आणि हे छोटे डबे आहेत, त्यात हळद, त्याच्यानंतर असं काय काय ठेवलेलं आहे, जिरं मोहरी वगैरे। तर बघू शकता। तुम्हाला जर आवडलं माझं किचन तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर कसं वाटलं मंडळी माझं किचन छोटंसं? तर आवडलं तर लाईक करा। धन्यवाद।